नमस्कार. चहा घेता घेता सहज जातं. आज आपण बोलतोय तांदूळ. तांदूळ हा विषय काय आपल्यासाठी नवीन नाही. आपल्याला माहिती असलेल्या सर्वात जुन्या धान्यांपैकी हे धान्य आहे. पण तरी सुद्धा त्याच्याविषयी बोलावं तेवढं थोडंच. कारण आयुर्वेदाने नित्यपथ्य म्हणून सांगितलेला हा तांदूळ जीवनातल्या सगळ्या अवस्थांमध्ये उपयोगी पडतो आणि तो आपल्याला जीवनही देतो. त्यामुळे जीवनीय द्रव्य आणि सात्म्य, नित्य सात्म्य, नित्यपथ्य असं त्याचं वर्णन केलेलं आहे. असा हा तांदूळ. समजा जगातल्या एवढ्या देशांमध्ये 100 देश तांदूळ पिकवतो, पण 90% तांदूळ हा आशिया खंडातनं एक्सपोर्ट होतो आणि जगभर हा तांदूळ खाल्ला जातो. संपूर्ण जगात सगळीकडे हा तांदूळ खाल्ला जातो आणि त्याचं महत्त्वही अपरंपार आहे. आणि म्हणूनच तांदूळ हे मूलभूत जीवनासाठी मूलभूत असं हे धान्य आहे. आणि त्यामुळे आपण याचा विचार करतोय आणि पुराणांमध्ये किंवा वेदांमध्ये व्रीही हे नाव आपल्याला वाचायला मिळतं. तांदूळ पण मिळतं. पण आपल्याला जन्मापासून समजा दात आल्यापासनं, दात दिसायला लागल्यापासनं किंवा आईचं जर दूध कमी असेल तर थोडं आधीच भाताचं भाताची पेज चालू होऊ शकते. त्यामुळे नित्यपथ्य असणारा हे जे धान्य आहे, व्रीही किंवा तांदूळ या नावाने ओळखले, त्याचा संबंध नंतर जीवनानंतरही जर आपण क्रियाकर्म करत असाल आणि आपण पाहिली असती तर पिंडदानासाठीही तांदूळच वापरला जातो. तांदूळ आणि माश म्हणजे उडीद यांचा उपयोग तिथेही होतो. त्यामुळे हे दोन धान्य आपल्या धर्मामध्ये, आपल्या जीवनामध्ये सगळीकडे उपयुक्त आहे. आणि अर्थातच ही जी दोन धान्य आहेत ही फक्त आपल्या धर्मामध्ये महत्त्वाची आहेत असं नाही, मनुष्यासाठीच अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जेवढं जाणून घेऊ तेवढं कमीच आहे. आता विचार करा ना, 70 सालापर्यंत या भारतामध्ये जवळपास 1,10,000 वेगवेगळ्या जाती उपलब्ध होत्या. त्यातल्या काही हजार जाती आता शिल्लक राहिल्या. एवढ्या आपण आपल्या कर्तृत्वाने नष्ट केलं. म्हणजे त्यांचं लावणं बंद झालं. त्या जागा कदाचित संपल्या असतील, तिथे दुसरं काहीतरी लावलं गेलं असेल किंवा ती जागा पडीक राहिली असेल, तिथे प्लॉट येणे होऊन तिथे ॲग्रिकल्चर संपलं असेल. पण ती त्याच्यापासून मिळणारं जे पोषण होतं, त्याच्यापासून मिळणारी वेगवेगळी प्रकारची खनिजं होती, ती आपल्या शरीरामध्ये येणं बंद झालं. त्यामुळे या जगामध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ निर्माण होतात, त्यापैकी मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये त्याचं उत्पन्न आणि वेगवेगळ्या जातींचं उत्पादन आपल्याकडे होत होतं. पण ते जवळपास आता कमी झालेलं आहे आणि जेमतेम 6 ते 7,000 जाती तेवढ्या शिल्लक राहिल्या आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की अरुणाचलापासून ते राजस्थान, पंजाबपर्यंत आणि हिमाचलापासून ते तामिळनाडूपर्यंत सगळीकडे आपल्याकडे भात होतो आणि भात हा आपल्यासाठी महत्त्वाचा. पण लक्षात घ्या की जर तुम्ही इंटरनेट बघितलं तर पहिल्यांदा बासमती दिसतो, लांब आणि चांगला दाणा अशा स्वरूपाचं त्याचं वर्णन दिसतं. पण त्या व्यतिरिक्त अनेक जाती आहेत आणि त्यामुळे त्या जातींचा विचार आपल्याला करायला पाहिजे. आणि आयुर्वेदामध्ये 60 दिवसात तयार होणारा साठी शाळी हा महत्त्वाचा मानलेला आहे. त्यामुळे
ती जात आजही थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहे आणि हा 60 साळीचा तांदूळ आपण आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त करू शकतो. पूर्वी चिमणसाळ, जिरेसाळ अशा स्वरूपाची नावं असणारे तांदूळ आपल्याला मिळत होता. कोकणातही मोठ्या प्रमाणात होता, पण आता ही वाणच दिसत नाही. वाणं लावणं कमी प्रतीचं मानतात, किंबहुना हल्ली शेतीच करणं कमी प्रतीचं मानतात. त्यामुळे आपल्या जीवनावर आपणच घाला घालतोय. त्यामुळे हा विषय आपण नंतर पुढे पुन्हा बोलू. पण नित्य पथ्य आणि जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये सात्म्य असणारा असा हा तांदूळ त्याविषयी आपण पाहतोय. आणि ह्याविषयी जाणून घ्यायलाच पाहिजे, कारण आपल्या जीवनाचं सर्व सार या धान्यामध्ये आहे. तान्हा बाळ असो, जे फक्त भाताची पेज घेऊ शकतं, किंवा वृद्ध असो, की जो मुगाची डाळीची खिचडी किंवा पातळ भात याच्यावरच जीवन जगू शकतो. अशासाठी तांदूळ याच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं थोडंसं. पण आता एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की धान्य हे जे आहे, हे जुनं असायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 1 वर्ष जुनं धान्य असायला पाहिजे, असं आयुर्वेद शास्त्र सांगतं. कारण जो नवा तांदूळ आहे, तो नवा तांदूळ कफवर्धक आहे, तसा थोडासा जड आहे आणि त्यामुळे तो सर्वांसाठी योग्य नाही. म्हणून कमीत कमी 1 वर्ष असा हा तांदूळ वापरायला पाहिजे, असा निर्णय शास्त्र देतं. त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे तांदूळ वापरता येतो. भाताची पेज म्हणून वापरता येतो किंवा त्याची पेया म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये शीतं आहेत अशा स्वरूपात वापरता येतो. पाटवल किंवा भात आणि त्याशिवाय भातासारखे अनेक वेगवेगळे प्रकार हे आपण त्याच्यापासून बनवू शकतो. पचायला अगदी हलक्या पदार्थांपासून ते थोडेसे जड पदार्थांपर्यंत हा तांदूळ म्हणजे वापरता येतो आणि त्याची पुष्टीही वाढवता येते. त्याचप्रमाणे फळांचा रस किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा मांस, मत्स्य या सगळ्यांच्या बरोबर भात हा खाता येतो. त्यामुळे तांदूळ हे सर्वव्यापी अशा धान्यांपैकी एक आहे. आणखीन एक गोष्ट जी सांगायला मला आवडेल, ती म्हणजे पुराणांतरी सुद्धा असं एक सांगितलं जातं, की जे आत्मे आपल्याला दिसत नाहीत, पण अंतरिक्षात आहेत, असे हे आत्मे पर्जन्यवृष्टीच्या बरोबर ते जमिनीमध्ये येतात. व्रीहीसारखी म्हणजे तांदूळासारखी जी महत्त्वाची धान्य आहेत, त्यामध्ये व्रीही मुख्य आहे. अशा धान्यामध्ये ते राहतात. त्याच्यानंतर ते काही काळ म्हणजे जवळपास 6 महिने पित्याच्या शरीरामध्ये राहतात आणि नंतर ते शुक्राणूमध्ये परिवर्तित होऊन ते गर्भस्थापन होण्यासाठी सक्षम होतात. अशा स्वरूपाची एक गोष्ट आपल्याला वाचायला मिळते. असा रेफरन्स आपल्याला वाचण्यासाठी पुराणांतरी मिळतं. त्यामुळे फक्त हे धान्य हे फक्त पुष्टीसाठी, पोषणासाठी आहे असा विचार न करता याचा संबंध वेगळ्या प्रकारेही आपल्या शरीरात लावायला पाहिजे आणि आपल्या शरीरामध्ये हे धान्य स्वीकारायला पाहिजे. आता वजन वाढणं, वजन कमी होणं यासाठी आजकाल भात खाणं, भात न खाणं हा विषय बोलला जातो. वास्तविक पाहता भात कसा खावा आणि किती खावा याच्यावर आयुर्वेदावर जेवढं बोललं गेलंय तेवढं कदाचित कुठेच बोललं गेलं नाहीये. कारण बाकीच्या सर्व शास्त्रांमध्ये भात हा एक कार्बोहायड्रेटचा सोर्स एवढंच फक्त आपण पाहिलं जातं. पण त्या व्यतिरिक्त हा भात कसा खायला पाहिजे, कसा खायला नको या पद्धतीचे विवेचन जर समजून घ्यायचं असेल, आयुर्वेदाला पर्याय नाहीये. त्यामुळे आपण हा विषय जरा सविस्तर बोलतोय, पण सध्या इथेच थांबतोय. कारण हा विषय वेगळ्या तऱ्हेने आपण पुन्हा बोलू. सध्या
इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.